नमस्कार. चला, आज बाजारातल्या 3 मोठ्या कंपन्यांच्या तिमाही निकालांचा आढावा घेऊया. भारत इलेक्ट्रॉनिक्स, मारुती सुझुकी आणि वेदांता. एका कंपनीनं तर अपेक्षेपेक्षा खूपच भारी कामगिरी केली आहे, तर दुसऱ्या कंपनीच्या निकालात एक इंटरेस्टिंग गोष्ट लपलेली आहे. चला मग, या आकड्यांमागची कहाणी एकदम सोप्या शब्दात समजून घेऊ. पण पुढे जाण्याआधी एक छोटी पण महत्वाची सूचना. हे विश्लेषण फक्त शैक्षणिक आणि माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर कृपया आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. तर आज आपण काय बघणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत भारत इलेक्ट्रॉनिक्सने, त्यानंतर मारुती सुझुकी आणि मग वेदांताचे निकाल पाहू आणि शेवटी या सगळ्याचा एक छोटासा सारांश घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या कंपनीपासून, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BEL. संरक्षण क्षेत्रातली ही सरकारी कंपनी आणि या तिमाहीत त्यांनी खरोखरच कमाल कामगिरी केली आहे. सगळ्यात आधी बघूया महसूल. इथे तब्बल 25.78% जबरदस्त वाढ दिसते. आकड्यांमध्ये सांगायचं तर मागच्या वर्षी 4,604 कोटी असलेला महसूल आता थेट 5,792 कोटींवर पोहोचलाय. ही खरंच एक मोठी झेप आहे. आणि हीच चांगली गोष्ट आपल्याला निव्वळ नफ्यातही दिसतेय. नफा 17.87% वाढलाय, म्हणजे 1,092 कोटींवरून तो आता 1,287 कोटींवर गेलाय. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट या स्लाइडमध्ये दिसतेय. BELने बाजारातल्या तज्ज्ञांच्या सगळ्याच अंदाजांना मागे टाकलंय. महसूल असो, इबिटा असो किंवा मग निव्वळ नफा, प्रत्येक बाबतीत कंपनीने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कंपनीचं भविष्य. 1 ऑक्टोबरपर्यंत कंपनीच्या हातात तब्बल 74,453 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. याचा सरळ अर्थ असा की कंपनीची पुढची वाढ जवळपास निश्चित आहे. चला आता पुढच्या कंपनीकडे वळूया, मारुती सुझुकी. बघूया त्यांची गाडी कशी धावली. या तिमाहीत मारुतीची कहाणी मात्र थोडी मिक्स आहे, म्हणजे काही गोष्टी चांगल्या तर काही थोड्या कमी. मारुतीच्या महसुलात 13.2% वाढ झाली, जी तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. कंपनीचा महसूल 37,203 कोटींवरून 42,101 कोटींवर गेलाय. निव्वळ नफ्यातही वाढ झालीय, पण इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. ही वाढ बाजाराच्या अपेक्षेपेक्षा थोडी कमी होती. नफा 7.3% वाढून 3,069 कोटींवरून 3,293 कोटी झालाय. इथे ह्या टेबलमध्ये आपल्याला तेच चित्र स्पष्ट दिसतंय. महसूल आणि इबिटा अंदाजापेक्षा जास्त होते, पण निव्वळ नफ्याच्या आकड्याने मात्र थोडी निराशा केली. मग असं का झालं? तर या त्रिमाहीची खरी गोष्ट इथे आहे. देशातल्या विक्रीत 5.1% घट झाली, पण ही घट कंपनीने निर्यातीत म्हणजे एक्सपोर्टमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून भरून काढली. निर्यातीत तब्बल 42.2% वाढ झाली, जी आतापर्यंतची सगळ्यात जास्त आहे. आणि आता आपली शेवटची कंपनी वेदांता. इथे स्टोरी एकदम वेगळी आहे. म्हणजे कंपनीचं काम तर जोरदार सुरू आहे, पण नफ्यावर मात्र मोठा दबाव दिसतोय. आधी चांगली बातमी बघूया. कंपनीनं ह्या तिमाहीत विक्रमी ॲल्युमिना उत्पादन केलंय. इतकंच नाही तर खाणीतून काढलेल्या धातूचं उत्पादनही ह्या तिमाहीतला आत्तापर्यंत सर्वाधिक आहे. पण एकीकडे ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी आणि दुसरीकडे कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घट झाली आहे. नफा तब्बल 43.5% कमी झालाय, म्हणजे 3,185 कोटींवरून तो थेट 1,798 कोटींवर आलाय. हे टेबल बघितल्यावर सगळं चित्र स्पष्ट होतं. महसूल आणि इबिटा अंदाजाच्या जवळपास होते, पण निव्वळ नफा मात्र अपेक्षेपेक्षा खूपच खाली राहिला. पण थांबा, या निकालांमध्ये एक चांगली गोष्टही आहे. कंपनीने आपलं एकूण कर्ज कमी केलंय, जे आता 62,063 कोटी आहे. आणि जो नेट डेट इबिटा रेशो असतो तो सुद्धा सुधारलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या कमाईच्या तुलनेत तिचं कर्ज कमी झालंय. ओके, तर ह्या तिन्ही कंपन्यांच्या निकालांमधून आपल्याला काय महत्त्वाचे मुद्दे मिळालेत? चला पटकन एक नजर टाकूया. थोडक्यात सांगायचं तर BELची मजबूत ऑर्डर बुक त्यांच्या भविष्यातील चांगल्या वाढीचे संकेत देत आहे. मारुती सुझुकीने देशांतर्गत विक्रीतील घट विक्रमी निर्यातीच्या जोरावर भरून काढली आणि वेदांताची कामाची कामगिरी चांगली असूनही नफ्यात मोठी घट दिसली. आणि जाता जाता एक प्रश्न, या निकालांनंतर ह्या कंपन्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला हवा यावर विचार करायला हरकत नाही.